या पीक विम्यासंदर्भात राजकीय प्रतिमा उमटत असताना दुसरीकडे पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं। वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला। हरभरा आणि गहू पिकांचा पीक विमा देण्याच्या मागणीसाठी हे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं आणि येत्या 31 जानेवारीपर्यंत पीक विमा देण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय। 5 तारखेला आम्ही किमान 10,000 शेतकरी घेऊन या कार्यालयात असेच बसू, मग मात्र उठणार नाही पैसे घेतल्याशिवाय। मग मुंबईचं AIC कार्यालय का असेना ते साहेब येईपर्यंत उठणार नाही आहोत आणि या कंपनीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। ही कंपनी वारंवार शेतकऱ्याची फसवणूक करा लागली, पीक विम्याचे पैसे ही कंपनी माघारी खा लागली, हे आमचं प्रामाणिकतेनं सरसगट सर्व शेतकऱ्याचं मत आहे। यांनी जर आमचे पैसे ताबडतोब दिले नाही तर उद्या आम्ही 10,000 शेतकरी घेऊन मोठ्या प्रमाणात कलेक्टर ऑफिसवर ठिय्या देऊ आणि आमच्या या कंपनीकडून पैसे वसूल केल्याबगैर राहणार नाही। या वर्षी जे कॅल्क्युलेशन आहेत ते प्रोसेसमध्ये आहेत आणि राज्य शासनाची सबसिडी मिळाल्याच्या नंतर शेतकऱ्याचे पैसे त्याच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील। मागच्या वर्षीच्या हरभऱ्याचा सुद्धा विम्याचा प्रश्न होता, म्हणजे रब्बीचा, त्याच्या संदर्भात काय बोलू? मागच्या वर्षी खरीप आणि रब्बीचे पण आपले पैसे वाटप करायचे बाकी आहेत। स्टेटचा शेअर मिळाल्याच्या नंतर ते वर्ग केले जातील, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील।